नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण मखमलाबाद नाशिक शहराच्या जवळ असणाऱ्या मखमलाबाद या गावामध्ये आलेलो आहोत. आपण तिडके कुटुंबातील जे तरुण शेतकरी आहे त्यांच्याकडे आपण आज आलेलो आहोत. तर थोडं त्यांचा परिचय, त्यांचं नाव याबाबत मी त्यांनाच विचारतो. भाऊ, तुमचं नाव काय? हरीश बाळासाहेब तिडके. बरं, गाव कोणचं तुमचं? मखमलाबाद, तालुका जिल्हा नाशिक. मखमलाबाद, नाशिक. भाऊ, ही कोणती व्हरायटी लावलेली गिलक्याची तुम्ही? ही एन्झा झाडेन म्हणून व्हरायटी ही गिलक्याची. तर भाऊंनी एन्झा झेडेन कंपनीची 33 नंबरची EZ 33 ही व्हरायटी लावलेली आहे. तर किती तारखेला अंदाजे आपण लावलेली आहे? साधारण महिना? साधारण मे जूनच्या आसपास लावलेली. जूनच्या आसपास हो. लावली, म्हणजे पावसाच्या अगोदर तुम्ही हो लावली. हो. तुम्ही डायरेक्ट लावली की रोप तयार करून लावलं? नाही, बियाणे लावले. डायरेक्ट बियाणे लावले. आता किती क्षेत्राचा प्लॉट आहे हा सगळा? 2.5 एकरचा प्लॉट आहे साधारण. 2.5 एकरचा हो. प्लॉट आहे. आता 2.5 एकरच्या प्लॉट मधून सरासरी तुम्ही दररोज खुडा करतात? हो, जसं वातावरण असले तसे. बरं, बऱ्यापैकी दररोज असतो. हो. सरासरी किती जाळी निघते? सरासरी 60 ते 70 च्या आसपास जाळी निघते. 60 ते 70. हो. बरोबर. बाजारामध्ये व्हरायटीचा रंग वगैरे याच्या बाबतीत व्यापारी काय म्हटले तुम्हाला? काय नाही, क्वालिटी, किपिंग क्वालिटी वगैरे चांगली म्हणजे बाजारामध्ये नाशिक बाजारात तुम्ही सकाळी जाता का लिलावात जातात? निलावत असते संध्याकाळी. हो. संध्याकाळी लिलावात जातात. 12च्या आसपास. लिलावात तुम्हाला व्यापारी योग्य आहे भाऊ, त्याला काही अडचण नाही. माल चांगला आहे. माल पण भरपूर निघतोय. हो, भरपूर. बरं. आणि किती अंतरावर लावलेले आता हे जे अंतर आहे तुमचं? हे 10 फुटाचं अंतर असेल? हे 10 फुटाचं अंतर आहे. आणि झाडांमधलं अंतर? हे 7 फुटाचं अंतर. 7 फुटाचं अंतर आहे. उन्हाळ्यामध्ये थोडं दाट करायला सुचवाल तुम्ही? हो, चालेल, दाट केलं तरी चालेल. उन्हाळ्यामध्ये थोडं दाट केलं पाहिजे. बरं. आता तरी किती तोडे झाले अंदाजे? साधारण 2.5-3 महिन्यापासून कंटिन्यू तोडे चालू आहे, समजा तुम्ही. 2.5-3 महिन्यापासून कंटिन्यू तोडे. हो. तर मित्रांनो, आपण आता हरीश भाऊ यांचं अनुभव ऐकले. शेवटी एक शेतकरी म्हणून त्यांचा जो अनुभव असतो तो फार महत्त्वाचा असतो. विक्रेते म्हणून, कंपनीचे प्रतिनिधी म्हणून प्रत्येकजण वेगवेगळे त्यांचे मतं मांडत असतो. पण काही महत्त्वाच्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्यांच्याकडून ऐकल्या. आता व्हरायटीबद्दल बघा तुम्ही, तर व्हरायटीची लांबी ही बाजारामध्ये चालेल अशा पद्धतीची लांबी आहे. कलरचा जर विचार केला तर कलर थोडा गर्द हिरव्या प्रकारातला रंग आहे. कारण बाजारामध्ये मुंबई मार्केटला जर पाठवायचं असेल तर जास्त हलका रंग चालत नाही. थोडा गर्द रंग असला तर ते घसल्यानंतर काळं पडत नाही. आता भाऊंचं म्हणणं आहे की व्हरायटीवर थोडे पिवळे जे फोड आहेत त्याच्यामुळे सुद्धा ती व्हरायटी घसल्या जात नाही. तर हे झाले व्हरायटीचे कॅरेक्टर. पण महत्त्वाचा विषय म्हणजे जो व्हरायटी कुठल्याही गिलक्याच्या शेतकऱ्याला आज महत्त्वाची बाजू असते ती म्हणजे विषाणूजन्य आजार, ज्याला आपण व्हायरस म्हणतो, तो प्लॉटवर किती आहे. तर आता जवळपास 2.5-3 महिन्यानंतर, 4 महिन्यांनी सुद्धा आपण या प्लॉटमध्ये आल्यानंतर व्हायरसचे झाडं तितकेसे दिसत नाहीये. झाडांना एक नवीनपणा कंटिन्यू येत असतो. म्हणजे जर आता इथं जर तुम्ही बघितलं तर ते पाला काढायचं काम चालू आहे त्यांचं, पण आता इथं नवीन जो पाला आलेला आहे, जे नवीन फुल आहे, हे कंटिन्यू प्रत्येक पेऱ्यामध्ये आता नवीन कळी सेट होऊ राहिली आहे बघा. तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघितलं ना, इथं जरी तुम्ही बघितलं तर हे बघा, कळ्या नवीन सेट होऊ राहिल्या, नवीन फुल कंटिन्यू चालू आहे. हे बघा, इथपर्यंत बघितलं तरी कंटिन्यू चालू आहे. तर हे व्हरायटीचं वैशिष्ट्य आहे की व्हरायटी कंटिन्यू चालते. तुम्ही जर प्लॉटचं मॅनेजमेंट जर हरीश भाऊंसारखं जर ठेवलं तर 6-6, 7-7 महिने हे वाण सहज चालू शकतं. असं वाण आहे. लागवडीचं अंतर त्यांनी त्यांच्या हिशोबाने ठेवलेलं आहे. कारण पावसाळी हंगामामध्ये नाशिक विभागात पाऊस जास्त होतो, परिणामी कूज वगैरे होऊ नये या हिशोबाने त्यांनी 9/6, 6.5 पर्यंत अंतर ठेवलेलं आहे. परंतु जसं टेम्परेचर वाढेल, म्हणजे थंडीच्या नंतर याचे अंतर आम्ही 9/4 पर्यंत सुद्धा करायला शेतकऱ्यांना सांगतो. तर ही एन्झा झेडेनची 33 नंबरची व्हरायटी आहे. तुम्ही बियाणं रोप लावून पण लावू शकता, म्हणजे बी ट्रेमध्ये टाकून रोप तयार करून त्या पद्धतीने पण लावू शकतात, किंवा तुम्ही डायरेक्ट बी सुद्धा लावू शकतात. व्हरायटीबद्दल तुम्हाला काही अडचणी असल्या, व्हरायटी कशी आहे कशी नाही याबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर नक्की आमच्याशी संपर्क साधा. आम्ही नाशिकमधील कृषी विकास बीज भांडार इथून काम करतो. एन्झा झेडेन कंपनीचे प्रतिनिधी यांचे सुद्धा नंबर आम्ही तुम्हाला देऊ. व्हरायटी चांगली आहे. ज्याला गिलकं हे पीक आवडतं किंवा गिलकं या पिकामध्ये ज्या लोकांना आवड आहे त्यांनी ही व्हरायटी लावा, हे मी त्यांना आवाहन करेल. तुम्ही 1-2 पाकिट लावा, म्हणजे तुम्हाला व्हरायटीचा परफॉर्मन्स कसा आहे हे कळेल. तर मित्रांनो, हे तिडके भाऊ होते. यांनी यांचं बहुमूल्य मार्गदर्शन आपल्याला दिलं. मी त्यांचे आभार व्यक्त करतो. भाऊ, धन्यवाद.